महत्त्वाची बातमी आहे, दिशा सालियांची हत्या की आत्महत्या। दिशा सालियान प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयानं हा प्रश्न विचारलेला आहे पोलिसांना। मुंबई पोलिसांना हा सवाल करत तपासाचा वेग वाढवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहे। दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटलेली आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं। दिशा सालियांची हत्या की आत्महत्या हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। या संदर्भातला तपास गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे। नितेश राणेंनी यावर विविध आरोप केलेले आहे। आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं होतं आणि आता यावर उच्च न्यायालयानं हे प्रश्न विचारलेले आहे। मुंबई पोलिसांना हा प्रश्न विचारणा केलेली आहे उच्च न्यायालयानं। दिशा सालियान हत्या की आत्महत्या? तर दिशा सालियान ही युवती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापिका होती। तिच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात समोर आलं। सुरुवातीला या प्रकरणात सालियान कुटुंबानं कोणताही पुढाकार घेतला नाही, मात्र कालांतरानं अचानक भूमिका बदलली। पाहूयात त्या संदर्भातली माहिती। 8 जून 2020 ला दिशाच्या घरी झालेली पार्टी। आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोवऱ्यावरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले। दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राबाहेर सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली। बलात्काराचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमधून गायब आहे। दिशाच्या वडिलांच्या याचिकेत हे म्हटलंय, दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, आत्महत्या करणं शक्य नाही। दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवण्यात आलं। किशोरी पेडणेकरांकडून राजकीय दबाव आणला गेला। प्रकरण दडपण्यासाठी बनावट साक्षी पुरावे, न्यायवैधक अहवाल, शवविच्छेदन अहवाल तयार केले। दिशाचा मृतदेह बंद दाराआड हलवण्यात आला। मृतदेह खाली फेकून 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा बनाव रचला गेला। दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या। गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशीर केला। निष्पक्ष कारवाईसाठी तपास अधिकारी म्हणून समीर वानखेडेंची नेमणूक करावी अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली होती। दिशा सालियांचे वडील यांनी स्वतःची मुलगी गमावली, ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगितलं की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही, आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? दिशा सालियांच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही। दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय? पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाहो फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाली, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? गुन्हेगारांना पकडणार, त्याच्या